हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज परत दुसरा संडे आणि परत मामाकडे आलो आहे. शेतं लावायला आलो आहे. शेतं लावायला भरपूर पब्लिक आलेली आहे. आमची मावशी वगैरे ना, आम्ही सर्व आलो आहे. गाईज, लास्ट व्लॉगमध्ये याच शेतावर आलो होतो आणि आता इथे सर्वच साफ केलेलं आहे. आता चाललो आहे आम्ही दुसऱ्या शेतावर. तिथे काय चाललं आहे बघूया. मामा काय पपई काय लावल्यावर शेता लावल्यावर पपई नाही आवडत त्याही काय करावा. बाबा माझं ऐका. बाबा ज्यांना पपई नाही आवडत त्याही काय खायचं. कुठला बिस्किट? बाबा पार्लेजीच, फक्त पार्लेजी वरती भागवतो आम्हाला. समजत नाही मग. हॅलो गाईज, तुम्ही का बसले तिथं? दिसत पण नाही तू. शेताला आल नको याला. बसले हा काय डुबन 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 एवढ्याशा पाण्यात. तो पोरगा पण इतकुसाच आहे. ये इकडं. आणि जमते का अनिश? जमते? कर कर. पैसे घ्यायचे हो. 500 रुपये देणार होता ते 400 रुपये भेटणार आहे. 100 रुपये कट झालं डेट आल्याबद्दल. मला वाटत तर नाही येणार. मला आताच येते. बरी की गड बघायला लागलो. जामता पकडतो ना दीदी. वर्षांनी ट्राय करते बघूया. थांबे मला घेऊ दे. आधी मामा बोलत होते, मावशी बोलत होती बरोबर येत आहे. मला जागाच नाही देत. बिचारी दीदी. मामा काय बोललास? म्हणजे तुम्ही हारणार आहात नक्कीच आणि मावशी जिंकणार आहे. मावशी ए म्हणजे मावशी तू जिंकणार आहे. दिखाव दिखाव. ओनर सरळ नाही याचा. गाइस सिंचन करत
दीदीला शेतकरी नवरा पाहिजे गाईज. बघा कोण असेल तर ओळखीमध्ये, कोण ओळखीमध्ये असेल तर सांगा. हाऊस म्हणून नंतर कोण नाही करणार, अजिबात नाही. बघा या इथं मिस्टेक केलेली आहे. हे बाजूचे गवत वगैरे उचलून आणून इथं लावलेत. असं थोडी ना असतं. गाईजलाच सांगते. असं ते नाही, हे आमच्या कुणीच केलं ते. हे उजा मावशीने कांड केलेला आहे. हॅलो गाईज, सो आता मी घ्यायला चालले बाबांचा इंटरव्ह्यू. बाबांना विचारूयात आता या शेतीबद्दल सगळं काय. हा बाबा, तर सांगा किती होतील या शेतामध्ये, किती तांदूळ उगतील अंदाजे? तांदूळ नंतर 3 क्विंटल, 4 क्विंटल. अच्छा, पैसे किती येतील त्याचं? 4 क्विंटलचा हिसाब करायचा पैसे किती होतील. आता काय आपल्याला माहिती आहे तरी अंदाजे? कसं किलो हे चावल काय 60 आहे का 50 आहे. असं तुमचा इतका वर्षाचा अनुभव येतात, सांगा आम्हाला की म्हणजे अंदाजे किती येतील पैसे? आता अंदाजे हिसाब करायचा किती किलो झाले. 4 क्विंटल झालं म्हणजे किती 400 किलो झालं ना. हा, 400 किलोचा हिसाब करायचा. अच्छा. वर्षाला सांगायचं, वर्षाला 80 वर्षच लागले. किती वर्षात होतं तेव्हापासून तुम्ही लावताय? म्हणजे लहानपणीपासूनच? हा, तुमच्या बाबांची पण शेती होती? बाबाची शेती आहे का माझी आहे? मग आता तुमचीच झाली ना? हा, आता तुमचीच झाली ना? माझी आहे, पण मी किती वर्ष माझ्या बाप 73 वय झाला. हा. हा, मग आता तुम्हाला काय वाटतं, ही लोक बरोबर लावतायत की काय करतायत? ते लावते तशी लावून त्याच्याला काय करायचं. कशी न वाकडी न आली टिकली आली तर आता मान्य करून घ्यायचं आपण. अच्छा. आपल्याला नाही आवडत. आमच्या पोरींच्या सगळ्यांच्या चांगल्या आहे, पोरांची बरी आहे. आता पोरं आता बारीक पोरं लावतात त्यात मी नाही. मी आता बसलो. आता तुम्ही असं साहेबासारखं बसून सांगणार की असा करा तसा करा? जातो मी शेतात तर ते नाही जमत. का तुम्ही मालिक आहात? हा, तेच ना. आता काय करणार, आपल्याला होत नाही तरी करतो. कारण का पोरा शिकली पाहिजे. मग करूत नाही करूत. ठीक आहे. आपल्या असे किती शेत आहेत? तिकडे पोरं पण लावले. आपल्या असे किती शेत आहेत? शेतात काय सांगायचं. काय सांगायचं म्हणजे किती शेत आहेत? तिकडे अजून 2 इंच शेतात तिकडे. अच्छा, म्हणजे 400 किलो असून 1200 किलो होतील पूर्ण. कसं काय जास्त होते तिकडे, जास्त निघते. तिकडे जास्त निघतो का? हा. म्हणजे जवळपास आम्ही 1500 समजू, 1500 किलो होतील का जास्त? नाही, जास्त होते. जास्त होतील. ठीक आहे. अच्छा बाबा, हे सांगा, आता पावसाळ्यामध्ये तर तुम्ही तांदूळ लावता आणि बाकी उन्हाळी हिवाळी तुम्ही काय करता मग? वांगी लावतो, परवळ लावतो, शिरळ लावतो, कारली लावतो. अजून काय लावणार, जितकं आहे अच्छा. भाजीपाला जितकं लावतो आम्ही. ते बघा मागे तिथे पडवल आहे, तिथे लावतात पडवल. आणखी काय बाबा मग? आणखी त्याच्याने किती पैसे मिळतात जवळपास? परवळीने पैसे मिळतात. खूप मिळतात. हा, सांगा. तसा बाजार असेल तसा पैसा होतो. मग आता तसं पण भाज्यांची किंमत वाढली आहे ना, मग तुम्हाला पैसे मिळत असतील. वांग्यांचे मग झाले. अच्छा, किती येतो मग? खर्च पण महाग होतो ना. हा, वांग्यांचा वगैरे खर्च खूप येत असेल. 20-25 हजार रुपये खर्च होतो. अच्छा, आणि त्यातून येतात किती 60-75? हा, त्याने आपले 50 होते. हा घर खर्ची भागते आपली. हा हा, बरोबर. हे महिन्याला भेटतात वांग्यांचं की कसं भेटतं? ते 6 महिन्यात 4 महिन्यांना असं 4 महिन्यात 50,000. ठीक आहे, चालेल मग. त्याचा आपला महिना पडतो 12,000 हा, 15,000. ठीक आहे, चालेल. धन्यवाद बाबा आमच्या चॅनल वरती 3 आल्यासाठी. महिने करायचा हा आणि 1-2 महिन्यानं पैसे होतात उशीर आपले. म्हणजे 5 महिने आपला धंदा चालतो. हा हा हा, 3 महिन्याचा खर्च होतो आणि 2 महिन्यात 1 महिन्यानं पैसे उचल होतो. असं आहे. तुम्ही आधी नांगर बैलांचं करायचं ना? हा, पहिले आमच्या नांगर बैलांचं होतं. आता बैल नाही राहिलं, आता ट्रॅक्टर. आता बैल का नाही ठेवत? ट्रॅक्टर सोयीस्कर आहे म्हणून. असला बैल नाही तर आपल्याला हाकलत नाही तर बैल कसं ठेवायचं. अच्छा, बैल हकलवत नाहीये. मग आपल्याला काम नाही होत. मग ट्रॅक्टर बरा पडतो ना तुम्हाला? त्याच्याला महाग पडतो उलट. महाग पडतो. बैल होतं चांगलं होतं ना. चल, ठीक आहे, चालेल मग. हे बघा, ही उजा मावशी चाललेली आहे कामा सोडून. चल, बाय बाय. बाय बाय. हा,
मामा बरोबर नाही लावत आहे. पातळ लावते. मग पातळ नाही लावायला पाहिजे ना. हो आम्हाला टाकून नांग पुरे गेला. अरे तू कासव आहेस, कासव शर्यतीमध्ये जिंकतो स्लो चालून. काय फायदा. गाईस पूर्ण शेत आता लावून झालेलं आहे आणि सर्व हातपाय धुवून आलेली आहेत जेवायला. आम्ही पाय धुतात आता जेवायला बसतो. काय बोलत होती? लावून आलो वर मी बोलून झालो. जेवायला बसलो होतो आम्ही. आता दुसरे खातात मटन आहे. मटन आहे, चिकन आहे. जेवायला तुम्ही पण जेवायला आता आम्ही जेवायला बसलो. उद्या येईल काय तवा येतील का त्याच्यावर. आता आम्ही जेवायला बसलेले आहेत. मटन हा चिकन कांदा लिंबू हा लिंबू कुठे? भाकरी भाजी सगळं काय केलं हे आमच्या आईने बनवलेलं आहे. मास्टर आमच्या आईचं मटन एक नंबर लागतो. सगळ्यांना खूप आवडतं. गाईज मग अशी एक शेत लावून झालेला आहे. जेवलोय घरी, थोडा रेस्ट केला आणि आता हा दुसरा लावायला चालू केलाय. हा गायच बघा दीदी इथं काम करतय. बघा एवढा लावून झाला अजून यो अक्का लावायचे. हार्दिक काय बोलायचं बोल. एवढं बाकी अजून 6-5 असतील. 6-5 असतं. ठीक आहे दीदी तुला काय बोलायचं. गाईज आता दुसरं शेत पण अर्धा लावून झालेलं आहे आणि आम्ही आता चाललोय जरा खाणीमध्ये जरा फ्रेश वगैरे होतो. पूर्ण चिखलात माकलोय. बघूया. हे बघा पूर्ण चिखलात माकलेली आहे. तर आता चाललोय आम्ही हा शेत. मामा आता याच्या पुढं कुठं. मला ते वाट ती बघ वाट कुठं का सरपड आहे आणि काटाला म्हणजे मी पाहू का दीदी. माझ्या सोड बॉडी जा
जाऊ य य य जाऊ य ना बाब्या कुठे काय पावलाय मामा दीदीला घेतोय गाय दादा दिदी जाते इथं किती गाव दीदीला भीती वाटतंय दीदीला वाटतं भीती हे अर्धी त्या साईडला जाऊन या साईडला बघा गाईज आत्ताच खाण्यातून आंघोळ केली आणि आता चाललोय घरी रिटर्न. पूर्ण भिजलोय या साईडला होतं ना गाईज. आता घरी चाललोय. घरी गेल्यावर भेटू. आणि इथली शेतं पण लावून झालेली आहेत पूर्ण. गाईज पूर्ण दिवसातून चारीचा चेहरा. ओय, चारी ह्यो एक चारवी सर्वे हाय ओय, बच्चा ये जा दीदीजवळ या. हा ओली आहे ना बाबू, भिजले मी. माझी विचारतेस कला बोल मग पावाला गेलतो मी. तुला काय नेली? मी इथं मज्जा केली. काही शेतावरून आलेलो आहे. फ्रेश वगैरे झालो आम्ही आणि आता घरी येऊन सगळी बसले. आता बसले चारवी हॅलो कर हॅलो हाय. नाचते कॉफी बिफी पियत आहात हे बघा मामा. पहिले तिथं होता म्हणजे चार्जिंगचा बटन बंद करा नाही लावतो. ये चार चालवी जा ये जा दीदीजवळ चारवी आंबा